तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10चा मॅथ्स 1 चॅप्टर नंबर फर्स्ट, त्याचे नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. या चॅप्टरची पूर्ण आपण काय करणार आहे, रिव्हिजन करणार आहे. काय करणार आहे? पूर्ण रिव्हिजन करणार आहे. आता तुम्हाला माहित आहे की सर्व सिलेबस शिकवून झालेला आहे, परंतु आपण काय रिव्हिजनचे लेक्चर चालू केलेले आहेत. म्हणजे आता आपण फक्त रिव्हिजन करणार आहे. या रिव्हिजनमुळे काय होत असतं मित्रांनो, बघा, जे काही तुम्हाला या चॅप्टरमध्ये डाऊट्स असतील, ठीक आहे, ज्या काही तुमच्या शंका कुशंका असतील, किंवा कदाचित एखादा विद्यार्थी अब्सेंट असेल, बरोबर, किंवा त्या विद्यार्थ्याला त्या चॅप्टरमध्ये काहीतरी थोडे अडचण असेल, बरोबर, किंवा त्याला काही घटक समजले नसतील, कदाचित तो समजले असतील पण त्याला ते येत नसतील आता, बरोबर, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. म्हणून प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला तुम्ही जेवढी मॅथ्सची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला काय होणार आहे, मॅथ्स अजून काय होणार आहे, इझी वाटणार आहे. आणि प्रॅक्टिस केल्याने काय होते, आपण जे आपल्या चुका होतील त्या चुका कमी करता येतात. म्हणून प्रॅक्टिस हे करत राहा. आता बघा, रिव्हिजनच्या बेसिस आपण लेक्चर सुरू करणार आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बाळा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, बरोबर आहे. आता सुरुवातीला चॅप्टरचे नाव काय आहे ते समजून घेऊ, ठीक आहे. मग आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, मग सुरुवातीला आता आपण पाहू की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. मग त्याआधी आपल्याला काय पाहावं लागतील, इक्वेशन पाहावं लागतील. मग आता पहा, याची डेफिनेशन दिलेली आहे आपल्या बुकमध्ये की ॲन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स. असं इक्वेशन की ज्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात. काय असतात? दोन व्हेरिएबल्स. अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. आणि त्या व्हेरिएबलची डिग्री जी असते ते काय असते, 1 असते, बरोबर. अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन, बरोबर. काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मग आता याचा जनरल फॉर्म्युला दिलेला आपल्याला बाळा, याचा जनरल फॉर्म्युला बद्दल विचार करू आपण. आता सुरुवातीला जनरल फॉर्म्युला बघू. जनरल फॉर्म्युला बघा, सर्व घटक समजून सांगतो, फक्त लक्ष द्या. बघा जनरल फॉर्म्युला काय आपला, बघा ax प्लस by प्लस c बरोबर 0. आता ax प्लस by प्लस c बरोबर 0, बरोबर. मग लक्षात घ्या, आता हा a b c दिसतात तुम्हाला. मग आता हे काय आहेत समजू, बघा बरं, a b c हे काय आहेत तर बाळा, हे रिअल नंबर्स आहेत. काय ते रिअल नंबर, आर रिअल नंबर. कसे नंबर आधी, रिअल नंबर, म्हणजे सरळ नंबर आहेत. म्हणजे यांच्या जागेवर कुठलाही नंबर येऊ शकतो, जसे 3 4 5 कोणताही नंबर येऊ शकते, बरोबर. त्याच्यानंतर आता राहिले काय, एक्स आणि वाय. मग आता एक्स आणि वाय हे काय आहेत, आर व्हेरिएबल्स. हे काय आहेत, व्हेरिएबल्स. मग सर एक्स आणि वाय फक्त दोनच व्हेरिएबल आहेत का? नाही बाळा, एबीसी म्हटला, ए पासून झेड पर्यंत तुम्ही कुठलेही अल्फाबेट घेतले तरी ते व्हेरिएबल्सच म्हटल्या जातात. परंतु आपण एक्स वाय एम एन पी क्यू असे घेत असतो, बरोबर. ठीक आहे. तसेच आपण याच्यातले कोणताही घेतलं चालते, फक्त लहान एबीसीडी मधला घ्यायचा आहे, बरोबर. आणि आपण काय म्हटलं की ए बी सी आर हे काय रिअल नंबर. परंतु लक्षात घ्या, सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आहे आता काय, की हा जो ए बी सी आहेत हे कधीच 0 पाहिजे नाहीत. आर नॉट 0, आर नॉट इज इक्वल टू 0. कारण नंबर जर 0 आले या फॉर्म्युलामध्ये जर आपण टाकले तर ते पूर्ण टर्म 0 होऊन जाणार आहे. काय होणार आहे, 0. म्हणजे इथे जर आपण याच्या जागेवर 0 टाकला तर 0x 0 होऊन जाणार. मग इथे राहतो फक्त बी वाय प्लस सी. आपला इक्वेशन तयार होणार नाही. म्हणून आपल्याला तिथे ए बी सी म्हणजे हे नंबर जे आहेत हे 0 कधीही चालत नाहीत. कळतं इथपर्यंत? ओके, चला. मग आता आपण पाहिलं की जनरल फॉर्म्युला काय आहे की ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. मग आता यामध्ये काय करू आपण, व्हॅल्यू पुट डाऊन करू, म्हणजे नंबर घेऊन पाहू. बरं, एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल एच्या जागेवर घेतला मी 3x प्लस बीच्या जागेवर घेतला 4, मग 4y प्लस सीच्या जागेवर घेतला 5, बरोबर, इज इक्वल टू 0. हा 5 नंतर तिकडे ट्रान्सफर केला तर हे चालते. मग बघा बरं, 3x प्लस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. हे लिनियर इक्वेशन आहे का बाळा? तर आहे. मग बघा, आता आपण काय बोललो की बघा ax प्लस बी वाय प्लस सी या जी इक्वेशन मध्ये आहेत का जनरल फॉर्म्युलामध्ये आहेत. मग सुरुवातीला काय बघायचं, हे जनरल फॉर्म्युलामध्ये आहेत का. मग जनरल फॉर्म्युला काय म्हणते की असे इक्वेशन पाहिजे की असे व्हेरिएबल पाहिजे
की ज्याची डिग्री किती पाहिजे फक्त आपल्याला 1 आणि ते व्हेरिएबल किती पाहिजे 2, म्हणजे 2 व्हेरिएबल पाहिजे आणि त्या व्हेरिएबलची डिग्री सुद्धा किती पाहिजे 1. मग बघा बरं एक्स वाय हे 2 व्हेरिएबल आहेत का? हो. मग आता याची डिग्री किती आहे बाबा? डिग्री काही नाही म्हणजे काय असते नेहमी 1 असते. काय असते 1. मग आपण काय म्हटलं की अन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल्स, म्हणजे असं इक्वेशन की जे काय म्हणते ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, 2 काय असतात व्हेरिएबल्स असतात आणि त्या व्हेरिएबलची डिग्री किती असते, ती डिग्री कंटेन इज व्हेरिएबल्स इज ओनली 1. एकच डिग्री असते. किती डिग्री असते? दोघांची सुद्धा 1 डिग्री असते. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं मी की 3x² + 4y + 5 इज इक्वल टू 0, आता मला सांगा हे लिनियर इक्वेशन असणार का? तर नाही. का बरं? का बरं सर? 2 तर व्हेरिएबल आहेत, परंतु याची डिग्री बघा ना, याची डिग्री किती आहे 2 आहे आणि आपल्याला डिग्री किती पाहिजे नेहमी 1च पाहिजे. काय पाहिजे 1च पाहिजे. बरोबर आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? जनरल फॉर्म्युला कळला. अजून एक एक्झाम्पल घेऊ. बघा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. 4m + 9n इज इक्वल टू 3. आता हे लिनियर इक्वेशन आहे का? बघा बरं 2 व्हेरिएबल्स आहेत का? m आणि n व्हेरिएबल्स आहेत. बरोबर. नंबरचा आपल्याला काही प्रॉब्लेम ऐकत नाही, कुठल्याही नंबरला चालते. मग बघा m आणि n व्हेरिएबल्स आहेत 2. हा मग आता त्याला डिग्री किती आहे? काही नसते म्हणजे 1 असते, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे असे इक्वेशन की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स येतात आणि त्या व्हेरिएबलची डिग्री किती असते? तर नेहमी 1 असते. परंतु लक्षात घ्या हे जे नंबर्स असतात म्हणजे ABC आर नॉट इज इक्वल टू 0. बरोबर. आता बघा 0चं घेऊन पाहू. तुम्हाला सांगतो जर याच्या जागेवर 0 आला तर काय होणार आहे? मग 0x + 3y इज इक्वल टू 5. मग बाळा 0x 0 ना, 0 कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार ना. मग 0, मग 0 लिहिला काय नाही लिहिला काय सारखाच आहे. मग काय राहिलं? मग ते 3x इज इक्वल टू 5. आता सांगा बरं हे लिनियर इक्वेशन असेल का? क्रायटेरिया काय म्हणतो की 2 व्हेरिएबल्स पाहिजे. मग 2 व्हेरिएबल्स आहेत का? नाही. मग 2 व्हेरिएबल्स आहेत तर लिनियर इक्वेशन आहे का? तर लिनियर इक्वेशन नाही. कळतंय का इथपर्यंत? ठीक आहे. आता याच्यानंतर आपण याच्याच बेसिसवर जो आपल्याला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे तो प्रॅक्टिस सेट काय करणार आहे? सॉल्व्ह करणार. त्या प्रॅक्टिस सेट म्हटलं आपल्याला जे काही इम्पॉर्टंट प्रश्न असतील किंवा काही प्रॉब्लेम दिलेले असतील ते आपण काय करणार? सोडवून घेणार आहे ते. ठीक आहे. तुम्हाला जसं जसं हे होते, जसं जसं तुम्हाला वाटते तसं तसं आपण काय करणार इथं आपण हे सॉल्व्ह करून घेणार आहोत. जे काही अवघड वाटणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण इथं पूर्णपणे सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर मग आपण आता काय बघू? प्रॅक्टिस सेट. बरोबर. चला बघा आता दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सॉल्व्ह करू आपण. बघा प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. आता प्रॅक्टिस सेट 1.1 म्हटलं क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे? कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेला आहे आणि ते सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे आहे? सॉल्व्ह करायचे आहे. मग बघा आता आपल्याला दिलेला आहे पहिला काय दिलेला आहे बघा 5x + 3y. काय दिलेलं आहे? 5x + 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरा काय दिलेला आहे 2x - 3y इज इक्वल टू 12. 2x - 3y इज इक्वल टू 12. आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे? सॉल्व्ह करून दाखवायची आहे. त्यांनी अर्धी सॉल्व्ह केली बुकमध्ये, आता आपण इथे सॉल्व्ह करू. आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करू तुम्हाला सांगतो बघा. सुरुवातीला काय आपल्याला दिलेला 5x + 3y इज इक्वल टू 9, 2x - 3y इज इक्वल टू 12. सुरुवातीला आपल्याला सर्वात आधी एक काम करायचं आहे. काय करायचं आहे? महत्वाचं आहे बघा. सुरुवातीला बघायचं आहे की लिनियर इक्वेशन आहेत का? काय बघायचं आहे? हे लिनियर इक्वेशन आहेत का? ते लिनियर इक्वेशन नसतील तर सॉल्व्ह होतील का? नाही. मग सुरुवातीला तेच बघा. बघा बरं 2 व्हेरिएबल आहेत का? एक्स आणि वाय. हो. त्यांची डिग्री बघा आहे का 1? तर हो. काही नसते म्हणजे 1च असते. बरोबर. इथे पण आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहेत. हे तर 100% आपल्याला कन्फर्म झालं हो ना. चला मग आता सॉल्व्ह करू. मग याला नाव देऊ. बघा सोल्युशन लिहून घेऊ आपण. सोल्युशन. बरोबर. आता काय लिहिणार आहेत? 5x + 3y इज इक्वल टू 9. याला नाव देणार आहे बाळा आपण इक्वेशन फर्स्ट. काय दिलेलं आहे? इक्वेशन फर्स्ट. बरोबर. त्यानंतर दुसरं इक्वेशन कोणतं आपलं?
2x मायनस 3y इज इक्वल टू 12 आणि याला नाव देणार आहे आपण इक्वेशन 2. काय दिलं? इक्वेशन 2. आता बघा आपल्याला काय काढायचं असते यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू काढणं असते. म्हणजे आपल्याला व्हेरिएबलची किंमत काढणं असते. काय काढणं असते? व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं असते. बरोबर. चला मग आता आपल्याला जर व्हेरिएबलची किंमत काढायची तर आपल्याला काय करावं लागेल? बघा कोणता तरी एक एलिमिनेटिंग पद्धत वापरावं लागेल. म्हणजे कोणता तरी एक व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करावा लागेल. म्हणजे कट करावं लागेल सरळ सरळ. मग बघा बरं आता इथे 5x आहे, इथे 2x आहे. हा कट होते का? नाही. बरं याला आपण सेम तरी करू शकतो का? करू शकतो. परंतु सेकंड बघू ना पहिले. जर सारखा असेल तर तोच काढून घेऊ. बघा इथे 3y आहे, इथे 3y आहे का सेम? हो. मग आता सेम आहे परंतु साईन बघा बरं इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. मग साईन जर डिफरंट असली तरच तो कट होते, कारण प्लस मायनस मायनस. बरोबर. म्हणजे हा एलिमिनेट होते. मग आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. दोन साईन जर डिफरंट असतील तर आपल्याला काय करायचं असते? ऍडिशन करायची असते. काय करायची असते? ऍडिशन. मग आपण लिहिणार आहे ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऑन बोथ साइड. बोथ साइड म्हणजे दोन्ही साइड म्हणजे कोणत्या? LHS आणि RHS दोन्ही साइडने काय करायचं? आपल्याला ऍड करायचे आहेत. बरोबर. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऑन बोथ साइड. बरोबर. मग लिहून घ्या फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 प्लस 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. बरोबर. चला आता बघा बरं सुरुवातीला 5 प्लस 2 7x. बरोबर. 5 प्लस 2 7x. बघा प्लस 3y मायनस 3y कट झाला म्हणजे एलिमिनेट झाला. बरोबर. आता इज इक्वल टू काय राहिलं? बघा बरं 12 प्लस 9 21. आता बघा इथं 7x आहे, इथं 21 आहे. हा x 7 हा एक्सले काय मल्टिप्लाय मध्ये आहे, तिकडे गेला तर डिव्हाइड मध्ये जाणार, तिकडे काय होणार? डिवाइड मध्ये जाणार आहे. मग बघा x इज इक्वल टू 21 डिवाइड बाय 7. मग आता बरं काय करायचं आपल्याला? बघा बरं 7 1 चा 7 आणि 7 3 चा 21 म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली. मग बघा बरं x ची किंमत काय मिळाली? तर x इज इक्वल टू 3. बघा काय मिळाली? x इज इक्वल टू 3. बघा मग आता x इज इक्वल टू 3 जर मिळाली तर या x ची किंमत आपल्याला कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकून आपल्याला y ची किंमत काढून घ्यायची आहे. मग आपण इथे पार्टिशन करू. मग बघा आता पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. आता तुम्ही फर्स्ट मध्ये टाकलं तर चालते, सेकंड मध्ये टाकलं तर चालते, परंतु आपल्याला प्लसच्या जास्त नांदी लागायचं, मायनसच्या नांदी लागायचं नाही. कारण मायनस एखाद्या वेळेस जर मायनसचा प्रॉब्लेम झाला तर तिथून तुम्ही काय करू शकता? आन्सर चुकू शकते ना, म्हणून आपण प्लस. ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये घेऊ. कशात घेतली? इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. मग का आता इक्वेशन नंबर फर्स्ट काय? 5x प्लस 3y बरोबर 9. बरोबर. चला मग आता x ची व्हॅल्यू आहे इथे टाका. मग 5 आणि x ची व्हॅल्यू काय आहे? टाका बरं इथे. बघा 3. त्यानंतर हे जे रिमेनिंग आहे ॲज इट इज लिहून घ्या. प्लस 3y इज इक्वल टू 9. मग 5 3चा काय होते? 15. मग 15. त्यानंतर आता प्लस 3y इज इक्वल टू 9. आता हा जो 15 इकडे प्लस आहे तिकडे गेला तर मायनस, मग इकडे काय राहिलं? फक्त 3y आणि इज इक्वल टू 9. मग हा 15 इकडला जर तिकडे गेला, हा प्लस आहे, तिकडे जर पाठवला तिकडल्या साईडला तर मायनस, मग इथे मायनस 15. मग आता बघा 3y इज इक्वल टू, मग मला सांगा 15 मधून जर 9 गेले, कारण 9 मधून तर 15 जाणारच नाहीत ना, मग 15 मधून जर 9 गेले तर राहतात किती? 6. किती राहतात? 6. आणि मोठ्या नंबरचा साईन म्हणजे 15 ची साईन म्हणजे मायनस 6. मग आता हा 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेला तर डिवाइड मध्ये जाणार, हो का? मग y इज इक्वल टू मायनस 6 डिवाइड बाय 3. बरोबर. मग आता कट करा. 3 चा टेबल म्हणा, 3 च्या टेबल 6 येते का बघा. येते. 3 1 चा 3, 3 2 चा 6. बघा बरं आता काय आलं? y इज इक्वल टू बघा
y इज इक्वल टू -2. बघा y इज इक्वल टू -2. मग बघा बरं काय आलं, एक्सची सुद्धा आपण किंमत काढली आणि वायची सुद्धा किंमत काढली. मग आपण काय लिहिणार आहे, सोल्युशन देअरफॉर सोल्युशन काय इज आता कोणाचे एक्स आणि वाय, इज एक्स अँड वाय. आता बघा एक्स सुरुवातीला लिहिला तर मग एक्सचीच किंमत सुरुवातीला लिहा. बघा किती 3 and -2 बरोबर, 3 and -2 इथे इज इक्वल टू देऊन द्या. बरोबर, सोल्युशन इज एक्स अँड वाय इज इक्वल टू 3 and -2. म्हणजे एक्सची किंमत किती 3 आणि वायची किंमत -2. मग पहिले जर एक्स घेतला तर पहिले एक्सची किंमत घ्या, हा नंतर वायची. बरोबर, चला इथपर्यंत काही अडचण आहे का पहा बरं. बघा आपण हे सॉल्व केलं. बघा काही अडचण आहे का, आहे का बाळा, नाही. चला हा कळलं इथपर्यंत, हे रिव्हिजन बेस आहे बाळा, एकदा आता रिव्हिजन घेऊ आपण. त्यानंतर बघा आता याच्यानंतर काय करायचं आहे, याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मधले काही सॉल्व्ह करू आपण प्रॉब्लेम. बरोबर, मग आता कारण सर्व घेणं बाळा पॉसिबल नाही, आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधले थोडे थोडे काय करणार आपण गणित सॉल्व्ह करणार आहोत. बरोबर ना, थोडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता पूर्ण जर म्हणतात तर पूर्ण सिलेबस होऊन जाणार, कारण इतक्या कमी वेळेत पूर्ण सिलेबस घेणं म्हणजे आपल्याला पॉसिबल नाही ना. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार, प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधले 2-2-3-3 काय करणार आता प्रॉब्लेम घेणार आहोत, कारण रिव्हिजन बेसमध्ये आपल्याला इतकं सुद्धा घेतलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकदा त्याची मेथड समजली, मेथड लक्षात आली की तुम्ही ते पूर्ण सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी मदत होईल, है ना. चला ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हे समजलं. ओके, क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 आता बघा काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे सुद्धा तसेच आहेत. बघा आपल्याला पहिला दिलेला आहे 3a + 5b = 26. त्यानंतर a + 5b = 22. बघा आता इथे काय होणार आहे, तो जो 3a + 5b आणि 5b दोन्ही आहेत, मग काय करायचे, दोन्ही प्लस आहेत तिथे काय करायचे, मायनस करायचे आहे. बरोबर ना, ते तर तुम्हाला येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्ही सांगा यामधलं कोणतं घ्यायचं आहे आपल्याला, कोणता घेता, कोणता, बर 6 नंबरचं घ्यायचं म्हणतात. मग बघा बरं 6 नंबरचं थोडं हार्ड जाते, 6 नंबरचं घेऊ, डायरेक्टली 6 नंबरचं घेऊ, कारण बाकीचे जे आहेत ते काय आहेत, इझी आहेत, ते एलिमिनेट पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. परंतु हा अपॉनचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते म्हणतात 6 नंबरचा घेऊन बघा. तर चला 1/3x प्लस y = 10/3 आणि त्यानंतर पहा 2x प्लस 1/4y = 11/4. बस हेच पाहिजे ना. हा चला मग बघा लक्ष द्या, 1/3x प्लस y = 10/3. बरोबर, 2x प्लस 1/4y = 11/4. आता यामध्ये करायचंय काय, मला आपल्याला हे काय करणार आहे, हे आपल्या सिंपल वेने करायचे आपल्याला. मग आता बघा काय करायचं आहे, तर बघा इथे काय आहे, अपॉन मध्ये 3 आहे आणि इथे अपॉन मध्ये 4 आहे, यांनाच मुलं घाबरलेली आहेत. त्या 3 ला आणि या 4 ला घाबरलेले आहेत तुम्ही, हो का. चला मग बघा आता जर ज्या गोष्टीला आपल्याला भीती वाटते ती गोष्टच काढून टाकायची ना, हा उसको डिस्काउंट करून टाकायचं. मग बघा आता काय करणार आहे, मग काय करायचं बघा, इथे आपण सुरुवातीला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड नाव देऊन देऊ. बघा बरं सोल्युशन काय येणार आहे, 1/3x प्लस y = 10/3. याला नाव देणार बाळा आपण इक्वेशन फर्स्ट. बरोबर, त्यानंतर 2x प्लस 1/4y = 11/4. याला काय देणार इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना येते, काही काळजी आहे कायची, हा याची काय काळजी आहे का तुम्हाला, काही टेन्शन वगैरे खूप असं की नाही, येतच नाही. हा इथपर्यंत सर्वांनी काय करायचं, फक्त याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, बस इथे आपला इथपर्यंत प्रॉब्लेम झाला ना. आता या समोर काय करायचं आहे बघा, तुम्हाला सांगितलं की या 3 ला आणि या 4 ला डिस्काउंट करून टाका. आता मग बघा काय करायचं आहे,
मग बघा इथे किती आहे 3 आणि इथे किती आहे 3 आणि इथे 4 आहे इथे 4 आहे. मग काय करा, मग आपण देणार आहे या 3 ला आता जर हा डिवाइड मध्ये आहे, याचा भाऊ कोण आहे, तुम्हाला सांगितलं होतं की ऍडिशनचा भाऊ सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचा भाऊ डिव्हिजन. बोलवून घ्या त्यांना आता. मग बघा इथे काय आहे डिव्हिजन आहे, तर मग आपल्याला काय लागेल मल्टिप्लाय लागेल. मग आपण काय करणार आहे बघा मल्टिप्लाइंग on both sides equation first by 3 and equation second बाय किती आहे 4 आता इक्वेशन नंबर फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडने आणि इक्वेशन नंबर सेकंडला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा काय जादू होती. मग बघा 3 मल्टिप्लाइड बाय 1/3 x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू बघा 3 मल्टिप्लाइड बाय 10/3 झालं. बघा आता काय होते बघा लक्ष द्या 3 कट होतात बघा बरं. बघा 3 कट, त्यानंतर हा पण 3 काय झाला कट. बघा बरं आता काय उरलं 1 इंटू एक्स म्हणजे फक्त एक्स 1 नाही दाखवलं तर चालते प्लस 3 इंटू वाय 3y. चला काय राहिलं इज इक्वल टू 1 म्हणजे काय नाही 10 गुणिला 1 म्हणजे 1 10च येणार आहे. मग इथे सुद्धा 10. मग झालं का आपलं इक्वेशन सारखं इक्वेशन पहा बरं सिंपल मध्ये x प्लस 3y इज इक्वल टू 10. या इक्वेशनला काय नाव द्या आता बघा फर्स्ट इथे द्यायचं नाही आहे कारण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपण ऑलरेडी नावं दिलेली आहेत. मग याला नाव द्या इक्वेशन नंबर 3 बरोबर का. चला मग आता याला फर्स्टनं आपण फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं, मग सेकंड इक्वेशनला किती मल्टिप्लाय करायचं आहे 4. मग इक्वेशन 4 मल्टिप्लाइड बाय 2x मग 4 मल्टिप्लाइड बाय 2x प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1/4y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 11/4 बरोबर का. चला बघा 4 2 चा 8x बघा आता प्लस त्यानंतर बघा हा 4 कट हा 4 कॅन्सल होऊन कट होते ना ते कारण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आहेत ते. मग बघा इथे काय उरलं फक्त 1 इंटू वाय म्हणजे फक्त y इज इक्वल टू इथे किती 11 काय उरले 11. बघा हे पण इक्वेशन मिळालं आपल्याला. आता या इक्वेशनला नाव काय दिसा काय 4. व्हेरी गुड. काय दिसा इक्वेशन नंबर 4. आता बघा आता या दोन इक्वेशनचा आपल्याला काय करायचं एलिमेंट करून आपल्याला व्हेरिएबल काढायचे आहेत. या दोन इक्वेशनचा विचार करून आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे बरोबर ना, याचा विचार करायचा नाही. चला मग आता बघा काय इथे बघा x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि इथे 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता बघा या x ला आपण 8x करू शकतो होते. बघा इथे 3y आहे इथे y आहे, या y ला सुद्धा आपण 3y करू शकतो. मग तुम्हाला जे इच्छित आहे ते तुम्ही करा. मग काय करायचं x ला करायचं की y ला करायचं, कशाला y ला, ठीक आहे y ला. मग बघा हा 3y आहे हा y आहे. मग आता इक्वेशन नंबर 4 ला काय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल तरच तो 3y होणार आहे. मग बघा काय करायचं आहे मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड इक्वेशन कुठल्या इक्वेशनला 4 कितीने बाय कितीने करायचं आहे बघा बरं हा 3 ने मग किती बाय 3. मग बघा मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3 बरोबर का. मग याला 3 ने मल्टिप्लाय करा. मग लिहून घ्या 3 मल्टिप्लाइड बाय 8x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 11 बरोबर. सॉल्व करा 8 3 चा 24x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 33. या इक्वेशनला नाव काय दिसून बाळा तुम्ही, याला नाव द्या 5 कारण 4 पर्यंत आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहोत बरोबर. चला त्यानंतर बघा आता बघा इथे 3y आहे इथे 3y आहे. आता हे एलिमिनेट होऊ शकतात पण दोघांची साईन काय आहे प्लस आहे. ज्या वेळेस सेम साईन असतात त्यावेळेस सबट्रॅक्शन आणि डिफरंट साईन असलं तर काय करायचं ऍडिशन बरोबर. चला मग आता बघा ऍडिशन करायची आहे. मग आता 5th मधून काय करा 3rd मायनस करा. मग आपण लिहू सबट्रॅक्टिंग
ऑन बोथ साइड्स फ्रॉम इक्वेशन 5th अँड 3rd. ठीक आहे. मग आता बघा लिहून घ्या 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. सबट्रॅक्शन साईन देऊन द्या. इथे लिहा x प्लस 3y बरोबर 10. आता लक्ष द्या. आता इथे बघा काय होते हा. इथे बघा इथे 24 आहे, इथे मायनस आहे. मग आता साईन बदलतात बघा. मायनस इथे काही नाही म्हणजे प्लस आहे. मग प्लस मायनस मायनस. मग इथे बघा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. मग मायनस प्लस मायनस. आणि इथे पण प्लस आहे, काही नसते म्हणजे प्लस. मग मायनस प्लस इथे पण मायनस. अरे कळतंय का? हा. मग बघा 24 मधून एक्स गेला. मग सर्व एक्स कसा जाईल? इथे काही नसते म्हणजे 1 असते मला. हा. मग 24 मधून 1x गेला, राहिले किती? 23x. मग आता बघा प्लस मायनस. मग प्लस मायनस काय होतील? आता हे एलिमिनेट होतील, हे कट. बरोबर. चला इज इक्वल टू आता बघा प्लस 33 मायनस 10 काय होतील? प्लस मायनस मायनस. मग 33 मायनस 10 किती? 23. आता मोठा नंबर कोण आहे? 33. मग 33चं साईन प्लस आहे, मग प्लस द्यायची आवश्यकता नाही. मग हा 23 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, हा 23 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे. तिकडे गेला तर डिवाइड मध्ये जाणार. मग x इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23. बोला बरं 23 1 23. मग किती येते? x इज इक्वल टू 1. काय येणार आहे? x इज इक्वल टू 1. इथे आपल्याला x ची किंमत मिळाली. बरोबर का? आता आपल्याला याच्यावरून काय करायचे? y ची किंमत काढायची आहे. मग काय करा? पुट करा. मग बोला पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कशात टाकता रे? चला आता 3rd मध्ये टाका, 4th मध्ये टाका, 5th मध्ये टाका. याच्यात सुद्धा टाकले चालते, पण हार्ड जाईल ना तुम्हाला ते. बरोबर. मग लहान बघा कुठे आहे? मग कुठे आहे? हा लहान आहे 3rd. x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग 3rd मध्ये टाका इन इक्वेशन 3rd. कारण आपल्याला कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकले तरी व्हॅल्यू सेमच मिळणार आहे. मग आपल्याला लहान इक्वेशन पाहायचं आहे. मग x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग लिहा 3rd इक्वेशन x प्लस 3y इज इक्वल टू 10. चला x ची किंमत टाका. x ची किंमत किती आहे? 1. लिहून घ्या x च्या जागेवर 1. बाकी ॲज इट इज लिहून घ्या. चला प्लस 3y इज इक्वल टू 10. बरोबर. हा 1 इकडे मायनस मध्ये आहे, तिकडे गेलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? सॉरी, हा 1 इकडे प्लस मध्ये आहे. बघा हा 1 इकडे प्लस मध्ये आहे, तिकडे गेलं तर मायनस मध्ये जाणार. मग काय राहिलं? 3y इज इक्वल टू 10. आणि हा 1 काय होणार आहे? तिकडे इकडे प्लसचा इकडे मायनस. मग बघा बरं काय राहणार आहे? 3y इज इक्वल टू काय? 10 मायनस 1 9. बरोबर. हा 3 मल्टिप्लाय, तिकडे गेला तर डिवाइड. y इज इक्वल टू 9/3. चला बोला 3 3 चा 9. मग 3 1 चा 3, 3 3 चा 9. मग y इज इक्वल टू किती? 3. बघा x ची सुद्धा किंमत मिळाली आणि y ची सुद्धा तुम्हाला किंमत मिळाली. बरोबर का? मग आपण काय लिहिणार आहे? सोल्युशन इज x अँड y. काय लिहिसान? x किती आहे? 1 इज इक्वल टू 1 अँड 3. काय लिहिसान? 1 अँड 3. अरे हो का? बघा समजलं का? पहा बरं. काही अडचण आहे का यामध्ये? बघा काही अडचण आहे का यामध्ये? नाही ना? हा. चला आपण बघा हे 3 3 पहिले काय केले? कट करून टाकले. मग आता डिवाइड मध्ये होते म्हणून त्याला काय केलं? मल्टिप्लाइड. कारण ते डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन एकामेकाचे भाऊ आहेत ना, ते कटतात नाही एकामेकाला. आणि ऍडिशन सबट्रॅक्शन भाऊ तुम्हाला शिकवलेला आहे मी. 4 भावांची गोष्ट सांगितलेली आहे. कोणते कोणते 4 भाऊ आहेत? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. बरोबर का? चला मग एकावर संकट आलं की दुसऱ्याला बोलावून घ्यायचं आहे ना. चला म्हणजे तुम्हाला जर कोणी समजा भांडण वगैरे झाले तुमचे, होत नाहीत पण झाले कदाचित समजा, तर तुम्ही कोणाला प्रॉब्लेम मध्ये किंवा काही प्रॉब्लेम आला तुम्ही कोणाला फोन लावता? तुमच्या भावाला. तसं यांच्या भावाला लावतील ना. हा व्हेरी गुड. चला त्यानंतर कोणता घ्यायचा? कोणता? 7. 7 काय दिलेला आहे बाबा? 99x. बघा काय दिलेलं आहे? 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा काय यामध्ये काय विशेष आहे बघा बरं.
99x प्लस 101y याचा जर विचार केला तर याचाच उलट केलं आहे बरोबर. 101x घेतला आणि 99y घेतला म्हणजे काय केलं, उलट सुलट केलं. काय केलं त्यांनी, उलट सुलट म्हणजे चेंज केले, त्याची पोझिशन काय केली, चेंज केली. म्हणजे पहा 99x ची पोझिशन इथे होती, त्याला सेकंड पोझिशन टाकलं. 101 इथे सेकंड नंबरला, इथे फर्स्ट नंबरला गेला. तर पहा फक्त याला काय केलं, उलट सुलट केलं. फक्त याला काहीच केलं नाही. पहा फक्त काय केलं, याला उलट सुलट केलं. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. सुरुवातीला काय करायचं, हे लिहून घ्या. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट बरोबर. त्यानंतर 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता बघा ज्या वेळेस असा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस काय करायचं, एक वेळ ऍडिशन करायची आणि एक वेळ सबट्रॅक्शन करायची. बघा काय करायचं, एक वेळ ऍडिशन आणि एक वेळ सबट्रॅक्शन. मग आपण ऍडिशन करू सुरुवातीला. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऑन बोथ साइड बरोबर. आता दोन्ही साइडनं फर्स्ट अँड सेकंड इक्वेशनला काय करायचं, ऍड करायचं आहे. मग लिहून घ्या 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता करा ऍडिशन. बघा 99x प्लस 101x इथे ते बरोबर 200x प्लस मग इथे सुद्धा 200, मग 200y आणि इथे किती पहा बरं. आता 9 प्लस 1 10, 1 कॅरी, 9 प्लस 1 परत 10, 1 कॅरी, 5 प्लस 5 10 म्हणजे किती आलं 1000. आता हे बघा इथे 200 आहे, इथे 200 आहे, इथं 1000 आहे. या सर्वांना 200 ने काय होतं, डिवाइड केला जाते. मग डिवाइड इक्वेशन बाय 200. मग आता बघा बरं 200x डिवाइड बाय 200 प्लस 200y डिवाइड बाय 200 इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. आता बघा हे सगळे 1 1 होतील बरोबर आणि इथे काय उरणार आहे बघा 0 0 0 0 कट. इथे किती येते फक्त 5. मग लिहून घ्या x प्लस y इज इक्वल टू किती 5. नवीन इक्वेशन तयार झालं. या इक्वेशनला नाव द्या इक्वेशन नंबर 3 बरोबर. आता सेम असंच सबट्रॅक्शन करा. मग आता बघा आता लिहू आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणता, सेकंड अँड फर्स्ट. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फ्रॉम सेकंड अँड फर्स्ट ऑन बोथ साइड्स. मग आता सेकंड इक्वेशन लिहून घ्या बरं. काय म्हणतात 101x प्लस 99y इज इक्वल टू किती 501 मायनस काय 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता सबट्रॅक्ट करा पहा बरं. आता 101 मायनस 99x किती उरते 2x. इथे 2x मोठा नंबर साइन प्लस आहे म्हणून प्लस. आता इथं आता बघा आपण बोललो होतो पहा बरं इथे मायनस केल्याच्या नंतर मायनस प्लस मायनस बरोबर का. इथे सुद्धा काय ते मायनस. मग आता लक्षात घ्या. आता पहा बरं प्लस मायनस मग आता 99 मधून 101 जात नाहीत. मग 101 मायनस 99 किती येते 2y. मोठा नंबर साइन मायनस आहे म्हणून मायनस घेतलं. बरोबर किती येते बरोबर. आता इथे आता 501 मायनस 499 बरोबर. मग आता किती उरते पहा बरं. इथे सुद्धा 2 उरते. काय उरते 2च उरते. मग आता याला 2 ने भाग जातो म्हणून काय करू डिवाइड इक्वेशन बाय 2. डिवाइड इक्वेशन बाय 2. मग बघा बरं काय उरते 2x अपॉन 2 मायनस 2y अपॉन 2 इज इक्वल टू 2/2. काय उरते 2 2 कट काय उरते 1. मग x मायनस y इज इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन नंबर 4 बरोबर का. आता पहा थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन झाले.
आता बघा इथे प्लस वाय आहे, इथे मायनस वाय आहे, डायरेक्टली एलिमिनेट होतात, करून घ्या. मग आता बघा ऍडिंग इक्वेशन, कारण मायनस साईन आणि प्लस साईन आहे, साईन डिफरंट आहेत म्हणून ऍड करत आहे. मग बघा ऍडिंग इक्वेशन, आता एवढं सिंपल सांगायचं काम नाही, आता तुम्हाला समजायला पाहिजे तेवढं. ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड्स. मग आता बघा बरं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. बघा आता बघा एक्स प्लस एक 2x, बघा आता काय आहे प्लस वाय मायनस वाय कट, बरोबर. त्यानंतर 5 प्लस 1 6, हा इकडे 2 मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड, मग बरोबर एक्स इज इक्वल टू 6/2. मग एक्स इज इक्वल टू, आता 6/2 आहे, मग 2 3 6, मग एक्स इज इक्वल टू 3. बोला एक्सची व्हॅल्यू काय भेटली? 3 भेटली. एक्सची व्हॅल्यू काय भेटली? 3 भेटली. आता या एक्सच्या व्हॅल्यूवर आपल्याला वायची व्हॅल्यू काढणं आहे. मग वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आता एखाद्या कोणत्या इक्वेशन मध्ये टाकून द्या. मग पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, आता कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता पहा, आता फर्स्ट अँड सेकंड एवढं मोठं काय टाकता, थर्ड मध्ये टाकून द्या, बरोबर. नाही तर फोर्थ मध्ये टाका, आपण थर्ड मध्ये टाकू. थर्ड इक्वेशन लिहून घ्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3. मग आता 3 लिहून घ्या, पहा अलग पेन लिहितो, पहा हा 3. त्याच्यानंतर आता हे ॲज इट इज जसं तसं प्लस वाय इज इक्वल टू 5. आता हा 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेला तर मायनस, मग उरलं कोण? 5, सॉरी इकडे काय उरलं, मग पहा करून उरलं y इज इक्वल टू 5 मायनस, आता इकडे काय उरलं मग हा 3, बरोबर. मग आता पहा बरं, y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू किती? 2. चला एक्सची व्हॅल्यू भेटली आणि वायची व्हॅल्यू भेटली. मग आता हे सॉल्व्ह झालं. मग आपण काय लिहू शकतो? सोल्युशन ऑफ एक्स अँड वाय इज काय, एक्स 3 अँड वाय किती आहे? 2, बरोबर. चला हे जर आपलं आन्सर. बघा इथपर्यंत समजलं काय? आता अशाच बेसिसवर तुम्हाला, याच बेसिसवर जर त्याच्यात तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे 8 नंबरचा, पहा बरं. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. आणि दुसरं काय दिलं आहे? 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हे सेम ॲज इट इज आहे, असंच ॲज इट इज म्हणजे बस. आपल्याला पहा इथं पण तेच होतं अल्टरनेट, आणि तिथे पण तेच आहे, फक्त उलट सुलट केले, बाकी दुसरं काही केलं नाही. तुम्हाला आता यायला पाहिजे. बघा इथपर्यंत समजलं. आपण पहिल्यातलं बी घेऊन पाहिलं, एक घेतलं, आणि दुसऱ्यातले सुद्धा जे हार्ड होते ते आपण घेतले. बघा अजून कोणते घ्यायचे याच्यातले मधले? पहा बरं, हे घ्यायचे का? नाही ना. हा आता बाकी देतात सर्व, काहीच नाही. बरं दुसरं घ्यायचं, बरं दुसरं घेऊ. मग आता याच्यानंतर दुसरं घेऊ आपण एक, ठीक आहे, एक दुसरं घेऊ आणि मग इथे प्रॅक्टिस सेट हा कम्प्लीट करून टाकू आणि पुढे घेऊ, ठीक आहे. आता एक फक्त काय करू, दुसरं घेऊ. चला त्यानंतर दुसरं घ्यायचं म्हणतात. दुसरं बाबर कोणतं आहे? एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. बघा बरं काय, एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10, बरोबर. त्यानंतर 3x मायनस 2y, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड नाव देऊन द्या. बघा x प्लस 7y इज इक्वल टू 10, याला म्हणा इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, याला म्हणा इक्वेशन सेकंड, बरोबर. इक्वेशन बरोबर आहे का बोलते? हा बरोबर आहे. चला आता लिहिलं. आता काय करायचं बघा, इथे x आहे, इथे 3x आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे, बरोबर. आता प्लस आहेत दोन्ही, आता इथे प्लस मायनस आहे, मग हे आपण एलिमिनेट करू शकतो. बघा बरं, फक्त इथे काय आहे? 7 आहे आणि इथे 2 आहे. मग आता पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा आणि सेकंड इक्वेशनला 7 ने करा, तरच ते होतील. कारण 7 2 14, दोन्ही ठिकाणी 14 येणार, बरोबर. नंबर सुद्धा सेम होतील. मग करा मल्टिप्लाइंग on both side equation first by 2 and equation second by 7. आता पहिल्याले 2 न आणि दुसऱ्याले 7 न, बरोबर.
समजलं का? पहा, पहिल्या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय केलं वायनच, ठीक आहे, या वायच्याच घटक ना, आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण 7 न मल्टिप्लाय केलं, बरोबर. चला करू. मग आता बघा, पहिल्याला 2 ना, मग 2 मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 2 इंटू 7y इज इक्वल टू 2 इंटू 10. बघा बरं काय ते, 2 इंटू एक्स म्हणजे 2x प्लस 7 2 14y इज इक्वल टू 10 2 20. इक्वेशन नंबर 3. बरोबर. आता 4th इक्वेशन काढू. पॉवर काय, 7 न मल्टिप्लाय करावं लागते. मग 7 मल्टिप्लाइड बाय 3x मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 2y इज इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय 7. बघा काय ते, 7 3 21x मायनस 7 2 14y इज इक्वल टू 7 7 49. इक्वेशन नंबर 4th. बघा फास्ट नाही होत ना. आता रिव्हिजन आहे, आता काय शिकवायचं काम नाही एवढं, ठीक आहे. तुम्हाला आता फक्त ते एकदा ओव्हरलुक करावं लागते त्याच्यावरून, बरोबर. हां, चला पहा, आता हे इथं 14y झालं, इथं पण 14y झालं. आता ऍडिंग इक्वेशन करा आणि व्हॅल्यू काढून घ्या, बरोबर. मग करा ऍडिंग इक्वेशन 3rd and 4th ऑन बोथ साइड. दोन्ही साईडने करावं लागेल ना, ठीक आहे. मग आता इथं ऍड केल्यापेक्षा इथं वर करू आपण, ठीक आहे. चला, 2x प्लस 14y इज इक्वल टू 20, बरोबर, प्लस 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. बघा आता बघा बरं, हे झाले 23x, ठीक आहे. हे झाले त्याच्यानंतर एलिमिनेट, बरोबर. हे 14 प्लस मायनस एलिमिनेट, त्याच्यानंतर काय राहते पहा बरं, इज इक्वल टू 9 तसेच्या तसे 4 प्लस 2 6. आता 23 आहे, आता इकडे डिवाइड मध्ये चालला जाईल. मग x बरोबर 69 डिवाइड बाय 23, बरोबर. 23चा टेबल यायला पाहिजे, थोडं तरी यायला पाहिजे, नाही तर मग बस आपली गोरगरीब पद्धत 23 2चा करून पहा, 23 3चा करून पहा. पण 2च्या काळात इथे 6 येते, आपल्याला किती पाहिजे, 9 पाहिजे. मग 3 3 9 आणि 3 2 6 म्हणजे कितीचा भाग आहे, 3चा. पहा 23 1 23 23 3चा, इथे x इज इक्वल टू 3, ठीक आहे. चला पुट करा आणि y ची व्हॅल्यू काढा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. चला बोला कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता, कोणत्या सोपी आहे, हा 20 वाला आहे, 3rd मध्ये टाका. 3rd काय आहे, 2x प्लस 14y इज इक्वल टू 20. 2 जसा तसा x ची व्हॅल्यू काय आहे 3, बरोबर का. चला मग आता प्लस 14y इज इक्वल टू 20 ॲज इट इज. 2 3 6, हा 2 3 किती झाला 6, बरोबर का. प्लस 14y इज इक्वल टू 20 ॲज इट इज. हा 6 तिकडे गेला तर मायनस, इथे काय उरलं 14y इज इक्वल टू 20 मायनस 6, बरोबर का. 20 मायनस 6, मग 14y इज इक्वल टू 20 मायनस 6 14, y इज इक्वल टू 14, हा 14 तिकडे डिवाइड 14 14 1 14, म्हणजे y इज इक्वल टू किती रे 1, किती 1. चला सोल्युशन लिहून घ्या. सोल्युशन ऑफ x अँड y इज काय आहे, x किती आहे 3 अँड 1, बरोबर का. इथपर्यंत समजलं का. चला आता याच्यामध्ये काही कोणाला अडचण आहे का, बाबर याच्यात काही अडचण आहे का कोणाला, हा आहे का, नाही ना, काही अडचण नाही त्याच्यात कोणाला. चला म्हणजे आता तुम्हाला 1.1 मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही असे मी गृहीत धरतो. आता जर याच्यावर कोणताही प्रश्न आला, ठीक आहे, आता तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायला लावले तर तुम्हाला आले पाहिजे अशी मी आशा करतो. अपेक्षाचा भंग करायचा नाही, ठीक आहे. चला आता याच्यानंतर 1.2 म्हणजे आपण ग्राफ मध्ये जाऊ, ठीक आहे. चला हे समजलं नक्की सर्वांना. चलो आता प्रॅक्टिस सेट 1.2 बघा. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. आता आपल्याला एक टेबल दिलेला आहे, तो टेबल सॉल्व्ह केलेला आहे, तो टेबल तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस आहे, बरोबर. तुम्हाला मी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 सांगतो, त्यातला एक सांगतो बस, बाकी सर्व सेमच आहे, तेच मेथड आहे, ठीक आहे. कारण हे ग्राफचे आहेत, ग्राफ इझी असतो, बरोबर. चला क्वेश्चन नंबर 2 मधला एक सांगतो तुम्हाला, पहा क्वेश्चन नंबर 2 कोणता सांगू सांगा, कोणता सांगायचा, पहिलाच सांगू का, बरं पहिलाच घ्या. काय म्हणते पहिला, x प्लस वाय इज इक्वल टू 6, x मायनस वाय इज इक्वल टू 4. काय म्हणते, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. एकदा चेक करू द्या थांबा. x प्लस वाय इज इक्वल टू
6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. हां चलो करेक्ट आहे. चला आता काय करायचं, याचे आपल्याला याच्यात ग्राफ काढायचा आहे. मग ग्राफ काढण्यासाठी आपल्याला याचे कोऑर्डिनेट पॉईंट काढावे लागतील. काय काढावे लागतील? पॉईंट काढावे लागतील. मग पॉईंट काढण्यासाठी आपण एक एक घेऊ. ठीक आहे, एक एक इक्वेशन घेऊ. मग पहिलं इक्वेशन घेऊ. आता इथे बॉक्स काढू. समजा काय काढून घेऊ आपण? बॉक्स काढून घेऊ. ठीक आहे, चला बरोबर का? चला इथे x, इथं y, इथे x कॉमा y. बरोबर, x y आणि x कॉमा y बरोबर आहे. ठीक आहे, आणि 1 2 3 हां ते एक. बस आता काय करा, हा पहिल्याचा ग्राफ काढून आपण, म्हणून पहिला लिहून घेतो. हा पहा, ज्याचा आपण ग्राफ काढतो, ज्याचे पॉईंट काढून त्याचे इथं नाव टाकून द्यायचं x प्लस वाय इज इक्वल टू 6. या इक्वेशनचे काय आहे ते पॉईंट आहेत. बरोबर, चला आता इथं x ची व्हॅल्यू दिलेली नाही, मग आपण काय करू? लिहून घेऊ. आपण म्हणून घेऊ. मग असं समजू की टेक x इज इक्वल टू 0. मग आता x इज इक्वल टू जर आपण 0 घेतलं तर y ची व्हॅल्यू काढा. मग हे पुट करा. मग काय पुट x इज इक्वल टू 0. ठीक आहे, इन इक्वेशन. मग इक्वेशन कोणतं? एक असतं आपल्यापाशी. मग x प्लस वाय इज इक्वल टू 6. 0 प्लस वाय इज इक्वल टू 6. 0 चालला जाईल, मग y इज इक्वल टू 6. इथं 6, मग इथं 0,6. तसंच आता 1 घेऊन पहा. मग x इज इक्वल टू 1. आता डायरेक्टली टाकतो. 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. हा 1 तिकडे मायनस, म्हणजे y इज इक्वल टू 6 मायनस 1 म्हणजे 5. बरोबर, x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू 5. हा झाला 1,5. बरोबर, चला त्याच्यानंतर आता y ची व्हॅल्यू, आता x ची व्हॅल्यू 2 घेऊन पहा. x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर हा तिकडे x ची व्हॅल्यू 2 घेतली तर y ची व्हॅल्यू 4 येते. कशी येते पहा, x इज इक्वल टू 2. मग 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. हा तिकडे मायनस, y इज इक्वल टू 6 मायनस 2, y इज इक्वल टू 4. आली का? चला मग हा झाला 2,4. आता दुसरा हे घ्या, असाच हा याचा काढा. मग आता इथेच काढू. इथे त्याचे प्लॉट घेऊन घेऊ. बरोबर, चला बरोबर पहा एक्स वाय, एक्स कॉमा वाय. बरोबर, मग आता इक्वेशनचं नाव वर लिहून देतो. इथेच लिहितो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. बघा सुरुवातीला इथं आता 0 घेतले, 1 घेऊन पहा. ठीक आहे, चला मग फूट एक्स इज इक्वल टू 1. मग आता 1 घेतल्यावर काय ते पहा बरं, 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा 1 तिकडे गेला तर मायनस, मग मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 1. मग मायनस वाय इज इक्वल टू 3. हा मायनस तिकडे चालला जाईल, म्हणजे इथे जर आपण 1 घेतली इथे काय ते -3. 1 कामा -3. मग चला त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू -1 घेऊन पहा. हा किंवा 2 घेऊन पहा. 2 घ्या. मग काय ते पहा बरं, 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. बरोबर, हा 2 तिकडे. मग पहा बरं, मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2. काय ते वाय इज इक्वल टू मायनस वाय इज इक्वल टू 2. मायनस तिकडे पाठवून द्या, म्हणजे इकडे जर 2 घेतलं तर हा काय येईल -2. मग इथे 2 कामा -2. पहा बरं एकदा, 2 इकडे गेला मायनस -2 -2. बरोबर आहे, वाय इज इक्वल टू -2. चला परत, मग एक्सची व्हॅल्यू किती घेता? 3 घ्या. मग पहा बरं, किंवा -1 घेतली तरी चालते, काही घ्या तुमच्या मनानं. 3 घ्या. मग पहा बरं, 3 मायनस वाय इज इक्वल टू 4. मग वाय मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 3. मायनस वाय इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू -1. याची व्हॅल्यू 3, याची व्हॅल्यू -1. 3, -1. आता तुम्हाला ग्राफ सांगतो. आता ग्राफ कसा काढायचा, ठीक आहे. आता ग्राफ पहा, असा ग्राफ असतो. असतो असा ग्राफ असतो. ठीक आहे, हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस. बरोबर का, एक्स वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. आता बघा काय असते, इकडे सर्व नंबर पॉझिटिव्ह असतात, 1 2 3 4 5, आणि इकडे मायनस असतात, -1 -2 -3 -4, आणि मध्ये काय असतो, मध्ये 0 असतो. मग आता वरती नंबर पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6, खाली निगेटिव्ह -1 -2 -3 -4 -5. बस. आता बघा, आता या ग्राफवर हे काय करा, हे प्लॉट करा पॉईंट. ठीक आहे, पहिलं काय आहे 0 6. मग आता 0 6 हा इथे आहे. बघा बरं 0 6 कुठे आहे, 0 एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस 6. मग इथे 0 आणि
6 बरोबर. त्यानंतर पहा 1 आणि 5. चला 1 आणि 5 दोन्ही प्लस आहेत. मग पहा बरं आता हे दोन प्लस वाले आहेत. मग 1 कुठे 1 एक्स ॲक्सिस हा इथे 1 आणि 5 कुठे आहे इथं, म्हणजे हे इथं येतात हे. ठीक आहे अशी बरोबर. त्याच्यानंतर पहा आता 2 4. मग आता 2 4 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. 2 कुठे आहे एक्स ॲक्सिस हा 2. 4 कुठे आहे 4 हा इथं आहे. ठीक आहे हा इथं. मग आता जर तुम्ही पाहिलं ठीक आहे आता पहा हे 2 4 म्हणजे हे लाईन काय चालली अशी चालली. ठीक आहे की चालली हे लाईन अशी चालली बरोबर. हे लाईन अशी जॉईन करून द्या म्हणजे त्या तिन्ही पॉईंटच्या मला हे लाईन काय केली पाहिजे गेली पाहिजे. हे वाढून घ्या असं. आता माझी एवढी प्रॉपर येणार नाही, तुमची प्रॉपर आलीच पाहिजे. ठीक आहे चला त्याच्यानंतर आणि या लाईनला नाव काय दिसेल मग हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. तशीच हे काढा पहा बरं एक्स किती आहे 1 आणि वाय किती आहे -3. एक्स 1 आहे, एक्स कुठे आहे 1 आणि वाय किती आहे -3 हा इथं बरोबर. चला त्याच्यानंतर 2 कुठे आहे हा इथं आहे आणि काय आहे -2 इथं आहे. 2 -2 इथे असतात. ठीक आहे त्याच्यानंतर 3 इथे आहे आणि -1 इथे आहे बरोबर. म्हणजे इथं हे लाईन अशी चालली. ठीक आहे आणि हिले नाव का हे जॉईंट होतात पुढे जॉईन केली चालते. याला नाव त्याचा एक्स -y इज इक्वल टू 4. बस यालाच म्हणतात हे तुमचे ग्राफ. आता आपला ग्राफ प्रॉपरली निघणार नाही कारण आपण हाताने काढला, तुमचा ॲक्युरेट निघाला पाहिजे. ठीक आहे फक्त आपल्याला समजावून सांगायचं आहे. ठीक आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने समजवतो हे तुम्ही समजून घ्या. बाकी आता कसं इथं हाताने ग्राफ काढल्यामुळे थोडंफार मागे पुढे होऊ शकते. बाकी हे पॉईंट कशा काढतात समजलं तुम्हाला. ठीक आहे बस सगळे ग्राफ अशाच पद्धतीने काढायचे आहेत बरोबर. त्याच्यानंतर आपण 1.3 जवळ जाऊया. चला त्याच्यानंतर पहा 1.3 मध्ये पहा काय दिलेलं आहे आपल्याला. 1.3 मध्ये दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्याला पहा काय दिलेलं आहे पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. पहा सांगू तुम्हाला एकदा काय दिलेलं आहे पहा. डिटर्मिनंट दिलेला आहे 3 4 आणि इकडे काय आहे 2 5. आता हा सॉल्व कसा करायचा काहीच नाही, सिंपल मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा हा इथे आणि हा इथे क्रॉस. मग 3 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस करायचा आहे 4 मल्टिप्लाइड बाय 2. 4 मल्टिप्लाइड बाय 2 पहा 3 5 चा 15 आणि 4 2 चा 8 काय येणार आहे 7 प्लस 7 याचं उत्तर येणार आहे. काय येणार आहे +7 याचं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग काय दिलेला आहे. दुसरा भाग हे रफ करून टाकू. ठीक आहे दुसरा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. दुसरा क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. मग फॉलोइंग डिटर्मिनंट दिलेला आपल्याला काही डिटर्मिनंट दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता पहा बरं कोणतं सांगा बरं त्यातलं दुसरा आणि तिसरा. दुसरा काय आहे पहा बरं 5 - 7 3 0. इथे 5 - 7 आणि 3 0 बस. इथे पण क्रॉसच करायचा आहे. बघा 5 मल्टिप्लाइड बाय 0 5 मल्टिप्लाइड बाय 0 मायनस मग बघा -7 इंटू 3. बघा 5 0चा 0 येणार आहे. ठीक आहे आता बघा मायनस प्लस 7 3 21 -21 बरोबर आणि मायनस प्लस म्हणजे 21 समजलं. चला त्याच्यानंतर आता आपण कोणतं त्याच्यातलं थर्ड नंबरचं का बरं. चला याच्यानंतर आपण थर्ड नंबरचं पाहू. आता हे रफ करून घेऊ. पहा थर्ड नंबर काय दिलेला आहे पाहू बरं. थांबा बरं आता काय 7 मध्ये नाही म्हणून घाबरले तुम्ही. मध्ये म्हणून तुम्ही भिले रे. 3/2 आणि इकडे काय आहे 5/3 1/2 5/3 आणि 1/2 बस. अरे इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे ना. काय करायचं इथे डिटर्मिनंट मध्ये काय क्रॉस मल्टिप्लिकेशन असतं ना आणि व्हॅल्यू काढायची. बघा बरं 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/3 करा बरं. 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2 सॉरी 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2. ठीक आहे ब्रॅकेट घाला मायनस 5/3 आणि 3/2 बरोबर आहे. मग ब्रॅकेट 3/2 मल्टिप्लाइड बाय 5/3. काय करायचं काय मित्रांनो याच्यात बघा बरं 7 1 चा 7 3 2 चा 6 मायनस बघा 3 5 चा 15 बरोबर. त्यानंतर 3 2 चा 6 बेस तर सेम आहे डिनॉमिनेटर सेम आहे डायरेक्ट सबट्रॅक्शन करा ना. बघा 15 - 7 कारण 7 - 15 होणार नाही. 15 - 7 8 मोठ्या नंबरचं साईन म्हणजे -6 ॲज इट इज
बरोबर. चला आता याला रिड्यूस करा. बघा बरं, 2 4 8, 2 3 6, बघा बरं -4/3 याचा आन्सर आहे. बघा -4/3 याचं काय झालं आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळं क्लिअर आहे, नक्की क्लिअर आहेत ना सर्व? हे काही अडचण आहे का यामध्ये? नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. आता जो क्वेश्चन नंबर 2 कडे करू मग राव पाहता. क्वेश्चन नंबर 2 फास्ट करायचं, एकदम फास्ट बघा. तुम्ही जेवढा वेळ वाचवसाल पण अचूक करायचा. आपल्याला वेळेची बचत तर करायची आहे, पण ह्यांचा सुद्धा प्रॉपर आला पाहिजे. नाही तर मग प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. योग्य वेळेमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरच आपल्याला मार्क्स मिळणार आहेत, अन्यथा मार्क्स मिळणार नाहीत. चला क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहा. कोणतं सांगायचं? कोणतं बी सांगत चालते. बरं, 3x - 4y पहिलंच घेऊन मग 3x - 4y = 10. बघा 3x - 4y = 10. त्यानंतर बघा 4x + 3y = 5. 4x + 3y = 5. ठीक आहे. याच्यातलं एक सांगितलं संपून जाते. बरोबर. चला आता याच्यात काय काढायचं आहे? क्रॅमर्स रूल काढायचा आहे. क्रॅमर्स रूल म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2 पहिले व्हॅल्यू काढायच्या आणि मग फॉर्म्युला टाकून सॉल्व्ह करायच्या. त्याला म्हणतो आपण क्रॅमर्स रूल. चला बरं, मग पहा बरं. आता इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे. ठीक आहे. पहिले आता A1 A2 ची व्हॅल्यू काढून घेऊ पहिले आपण. बरोबर का? चला मग A1 हा बरं A1 A2 इकडे B1 B2 आणि इकडे C1 C2 व्हॅल्यू काढून घेऊ पहिले. ठीक आहे. हा A हा B हा C, हा A हा B हा C. मग 1 कासाठी सर पहिल्याचं आणि दुसऱ्याचं. ठीक आहे. A1 म्हणजे 3. ठीक आहे. चला A2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधलं. A2 किती आहे? 4. चला B1 म्हणजे 1 म्हणजे पहिला -4. चला B2 म्हणजे 3 प्लस आपण घेत नाही पण मायनस कंपल्सरी घ्यावंच लागते. C1 म्हणजे 10. ठीक आहे. आणि C2 म्हणजे काय आपला 5. बघा आपण काय केलं, आता व्हॅल्यू काढून घेतलाय. आता आपल्याला पहिले डी काढायचा. डी म्हणजे डिटर्मिनंट. मग dx आणि dy काढू. बरोबर. चला मग डी काढून घेऊ पहिले. d = काय? A1/A2 आणि B1/B2. बरोबर. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता A1 ची व्हॅल्यू आपण काढल्या, B2 ची काढली, A1 ची काढली, A2 ची काढली, B1 B2 ची काढली. सगळ्या व्हॅल्यू काढून घेतल्या. ह्याच व्हॅल्यू पुटअप करा. बघा A1 किती आहे? 3. बघा A2 4. बरोबर. त्यानंतर बघा हे इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे. चला मग आता बघा बरं, B1 किती आहे? -4 आणि B2 3. बरोबर. याचं क्रॉस करा, उत्तर काढून घ्या. चला पहा बरं काय. आता इकडे घेऊ ते 3 3 = 9. मग 3 × 3 -4 × -4. 3 3 = 9 -16. बरोबर का? चला 9 मायनस प्लस 16 मग किती? 25. म्हणजे डी किती भेटला? 25. मग आता असाच कोण काढायचा? आपल्याला dx काढायचा आहे. काय काढायचा आहे? dx. मग dx काय असते पहा बरं. dx = C1 C2 आणि B1 B2. बरोबर का? C1 C2 / B1 B2. बरोबर. C1 C2 आणि B1 B2 हा काय झाला आपला dx झाला. बरोबर. चला मग त्याच्यानंतर आता काय काढायचं आपल्याला पहा बरं. आता C1 ची व्हॅल्यू पाहिजे. मग C1 किती आहे? C1 10 आणि C2 किती आहे? 5. बरोबर. B1 -4 आणि B2 3. मग याचा एक क्रॉस करा. पहा बरं 10 × 3. 10 × 3 -5 × -4. 5 × -4. 10 3 = 30 मायनस 5 4 = 20 -20. पहा मायनस मायनस प्लस. पहा बरं 30 + 20 = किती? 50. मग dx किती निघाला रे बाळा? 50. dx किती काढला आपण? 50 काढला. किती काढला? 50. बरोबर. आता dy काढा. मग dy = काय असते? dy = काय असते? आता काय उरलं? A1 A2 आणि C1 C2. मग काढा. A1 A2 आणि C1 C2. चला A1 A2 किती आहे? 3 4. C1 10 आणि C2 5. बरोबर. चला 5 3 = 15. 3 × 5 मायनस 10 × 4. बरोबर. -15 मायनस किती रे? काय किती? 10 4 = 14. बघा किती उरतात?
15 मधून 40 जाणार नाहीत, मग 14 मधून 50 गेले, 40 मधून 50 गेले 25, मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे आपण dy काय काढला -25, dy काढला -25. आता x आणि y ची व्हॅल्यू काढून घ्या. मग x म्हणजे काय असते, x असते dx अपॉन d, आणि y म्हणजे काय असते, y म्हणजे असते बाळा dy अपॉन d. तुम्ही dx ची व्हॅल्यू काढली, d ची काढली आणि dy ची काढली, बरोबर का. मग हे पुटअप करा. x dx किती आहे, dx कुठे गेला, dx 50, बरोबर, आणि d किती आहे, d 25 आहे. चला 25 1 25, 25 2 50, मग x किती 2, बरोबर, x 2 आणि y -25 अपॉन d किती आहे 25, चला किती 1, y 1, बरोबर का. बघा x ची व्हॅल्यू काढली, y ची व्हॅल्यू काढली. आता आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये काय पाहिलं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले. आता कशाने सॉल्व्ह केले 3 मध्ये, तर आपण क्रॅमर्स रूल केले, बरोबर. कशाने, क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल्स, यालाच म्हणतो बाळा आपण क्रॅमर्स रूल. हा कोणता रूल झाला, क्रॅमर्स रूल झाला आपला. हा कोणता झाला, क्रॅमर्स रूल, बरोबर का. ते कोणते पाहिजे, ते कोणते होते, सायमल्टेनियस इक्वेशन. आणि सेकंड मध्ये काय केले, ग्राफिकल मेथडने केले. कोणती मेथड होती, ग्राफिकल मेथड. आता फोर्थ मध्ये भाऊ याच्यातलं सांगायचं काय, अजून सांगायचं काय याच्यातलं नाही ना. चला मग आता हे समजलं, हे एकदम इझी आहे, ठीक आहे. A1 A2 B1 B2 हे व्हॅल्यू काढा, C1 C2 आणि हे व्हॅल्यू पुटअप करून अशाच पद्धतीनं सॉल्व्ह करा, बरोबर. चला त्यानंतर आता 1.4 मध्ये जाऊया. त्यानंतर बघा आता 1.4 मध्ये बघा काय दिलेलं आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. चला कोणतं सांगायचं, कोणतं घेतलं चालते, बरं. चला मग आपण सेकंड नंबरचं घेऊन पोहोचरा. मग सेकंड नंबरचं काय पहा बरं, सेकंड नंबरचं इक्वेशन काय पहा बरं, 10 अपॉन काय दिलेलं आहे, x प्लस वाय, x प्लस वाय प्लस 2 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4, आणि त्यानंतर काय 15 अपॉन x प्लस वाय, त्यानंतर मायनस 5 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे, -2. -2 आहे, लक्षात घ्या, -2. जर तुम्ही मायनसचा प्लस केलं, प्लसचा मायनस केलं, तरी सुद्धा तुमचे आन्सर चुकू शकतात, ठीक आहे. म्हणून ते एकदा क्रॉस चेक करणं गरजेचं आहे बघा. नाही तर मग आपण एवढं मी ते मेथड करून नंतर माहित पडलं का यार मायनसच्या चुकलं, तर सर्व मूळ डिस्टर्ब होऊन जाईल, बरोबर. चला आता याला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड म्हणा, बरोबर. चला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड म्हणून घ्या. चला 10 अपॉन x प्लस वाय प्लस 2 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4, इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर 15 अपॉन x प्लस वाय मायनस 5 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू -2, इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करा, हे x प्लस वाय x मायनस वाय आहेत की नाही, हे रिप्लेस करा. काय करा, रिप्लेस, कारण त्याच्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. मग रिप्लेस करू, मग रिप्लेसिंग व्हॅल्यू. आता व्हॅल्यू रिप्लेसिंग कशी करतात पहा एकदा, रिप्लेसिंग व्हॅल्यू रिप्लेसिंग केलंय कोणत्या, आता हा 10, ठीक आहे, या 10 ला जर 1 ने मल्टिप्लाय केला काय फरक पडत नाही ना, नाही. मग या 10 ला जर 1 आपण करू, 10 ला 1 ने मल्टिप्लाय केला काय फरक पडत नाही, मग 10 × 1, मग असं समजू की m इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस वाय, चालते ना, ठीक आहे. 10 तर आहेच ना तसा, आणि n इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस वाय, ह्या व्हॅल्यू रिप्लेस केला. म्हणजे पहा इथं जर 1 केला तर हे घर घेतलं 1 अपॉन x प्लस वाय, आणि इथे जर समजा घेतला इकडे काय ते मायनस, बरोबर का, ठीक आहे. चला मग आता घ्या, आता काय राहते पहा बरं, आता काय राहणार आहे एकदा लक्षात घ्या, आता काय राहणार आहे पहा बरं, पहा काय राहते आता, m घेतला ना, याच्या जागा काय केला m, मग 10 जसा तसा m प्लस 2, याच्या जागी 1 अपॉन वाय मायनस x मायनस वायच्या जागी काय घेतला, n घेतला, मग प्लस 2n इज इक्वल टू 4. हे नवीन इक्वेशन तयार झालं, याला नाव द्या 1 2 3. चला आता इथे पण 15, चला काय 15m मायनस 5n इज इक्वल टू -2,
चला या इक्वेशनला नाव द्या बाळा इक्वेशन नंबर 4. बरोबर, काय नाव इक्वेशन नंबर 4. काय बघा 15m - 5n = -2 याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 4. बरोबर. आता बघा आता काय करायचं आपल्याला एलिमिनेट पद्धत वापरायची इथे पण, ठीक आहे. आणि व्हॅल्यू डबल जर ज्या व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू यांना परत द्यायच्या, ठीक आहे. मग बघा आता इथे किती आहे 10, इथे 15, ठीक आहे. आता इथे 2 आहे, इथे 5 आहे. बरोबर. आता याला आपण 5 ला 2 करू शकतो, 2 करू शकत नाही आणि 2 ला 5 करू शकत नाही. बरोबर. मग काय करायचं आहे याने याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे या इक्वेशनला पहिल्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर. मग बघा करूया, लिहू होती मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड इक्वेशन फर्स्ट बाय कितीले इक्वेशन फर्स्टले 5 न अँड इक्वेशन इक्वेशन थर्डला 5 ने आणि इक्वेशन फोर्थ बाय 2. चला मग बोला बरं आता 10 2 किती पहिल्याले 5 न, मग 5 मल्टिप्लाइड बाय 10m प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 2n = 5 मल्टिप्लाइड बाय 4. बघा बरं आता काय ते 5 10 चा 50m प्लस 2 5 चा 10n आणि = 5 4 चा 20. हे नवीन इक्वेशन म्हटलं आपल्याला, याला नाव द्या काय 5th. बरोबर, 5th इक्वेशन. आता असंच याला करा, मग किती ना मल्टिप्लाय करायचं 2 नी, मग 2 मल्टिप्लाइड बाय 15m मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 5n = 2 मल्टिप्लाइड बाय -2. ठीक आहे. चला आता बघा 15 2 चा 30m मायनस 5 2 चा 10n = 2 2 चा 4 पण कसा -4. याला नाव द्या इक्वेशन नंबर 6. झालं. आता इथे प्लस आहे ते मायनस आहे, ऍडिंग करा कारण 10n एलिमिनेट होतात. मग ऍडिंग इक्वेशन 5th and 6th ऑन बोथ साइड. ठीक आहे. बघा 50m प्लस 10n = 20 प्लस 30m मायनस 10n = -4. बघा बरं आता प्लस 10 मायनस 10 काय होतात कट होतात, मग प्लस 10 मायनस 10 कट करून घ्या पहिलेच. ठीक आहे. आता हे ऍड करा 5 + 3 8 0 लावून द्या m तसा. ठीक आहे = आता किती आहे 20 - 4 किती 16. मोठ्या संख्येचं साईन म्हणजे 16. ठीक आहे. मोठ्या संख्या साईन प्लस आहे म्हणून प्लस घेतलं. आता हा 18. आता बघा आता हा 80 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेला डिवाइड, मग m = 16/80. 16 × 16 16 5 ठीक आहे 80 आलं पाहिजे तुम्हाला ते. m = 1/5. m ची व्हॅल्यू काय भेटली 1/5. आता n चे काढायचे आहे, मग हे पुट करा. कशात पुट करता, याच्यात पुट करता, याच्यात करा कारण ते मोठे आहेत, मग याच्यात पुट करा थर्ड मध्ये. मग पुट m = 1/5 इन इक्वेशन थर्ड. बघा बरं काय आहे 10m प्लस 2n = 4. मग 10 m ची व्हॅल्यू काय आहे इंटू 1/5 प्लस 2n = 4. 5 1 चा 5 5 2 चा 10. बरोबर. 2 1 चा 2 2 प्लस 2n = 4. बघा हा 2 इकडे प्लस आहे तिकडे गेला तर मायनस 2n = 4 - 2. आता 2n = 2. हा 2 तिकडे टाका म्हणजे डिवाइड मध्ये चालला जाईल. मग n = 2/2. मग n = किती n = 1. किती 1. बरोबर. यांची व्हॅल्यू किती निघाली 1. बरोबर. मग आता ज्याच्याजवळून व्हॅल्यू घटल्या त्याच्या व्हॅल्यू काय करता येईल डबल वापस द्या, कारण आपण काय म्हटलं होतं तर रिप्लेस केलं. तर मग m बरोबर कोण होतं m बरोबर कोण होतं 1/x + y आणि n बरोबर कोण होतं 1/x - y. मग करू therefore m = 1/x + y and n = 1/x - y. मग तेच व्हॅल्यू त्याला वापस देणार डबल. ठीक आहे. मग आता पहा बरं, आता पहा आपल्याला कारण x आणि y ची व्हॅल्यू काढली नव्हती. ठीक आहे. मग आता पहा बरं m घेतला, मग m ची व्हॅल्यू काय काढली आपण 1/5. मग इथे घ्या
1/5 इज इक्वल टू 1 प्लस एक्स 1/x प्लस वाय. ठीक आहे, 1/5 एमची व्हॅल्यू आणि 1/x प्लस वाय. ठीक आहे, 1/x प्लस वाय. आणि इकडे पण तसंच. अँड यांची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1 इज इक्वल टू 1/x मायनस वाय. आता क्रॉस करा, हे इकडे जाईल, हा इकडे जाईल. बरोबर, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. नवीन इक्वेशन म्हटलं, याला नाव द्या इक्वेशन नंबर 7. बरोबर, इक्वेशन किती मोठे होऊ राहिले आहे की नाही, घाबरून जाऊ नका, सोपी आहे ते. आणि इकडे अँड इकडे हा इकडे जाईल, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. याला नाव द्या इक्वेशन नंबर 8. काय झालं? इक्वेशन नंबर 8. आता हा प्लस वाय हा मायनस वाय एलिमिनेट होते, एक्स वायची व्हॅल्यू भेटते. मग ॲडिंग इक्वेशन 7 and 8 ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. बरोबर. चला, वाय प्लस वाय मायनस वाय कट झाले, बरोबर का. एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 6. मग एक्स इज इक्वल टू 6, हा 2 तिकडे डिवाइड, एक्स इज इक्वल टू 3. 2 3 6 पुट करा, वायची व्हॅल्यू काढा. फूट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कशात किती याच्यात टाका, नाही मग 8 मध्ये टाका. हां, कशात टाकलं सारखंच आहे. मग काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू आहे 3 मायनस वाय इज इक्वल टू 1. हा एक्स तिकडे, हा 3 जर तिकडे गेला तर मायनस. मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस 3. मायनस वाय इज इक्वल टू किती, -2. हा मायनस मायनस कट, म्हणजे हा मायनस मायनस कट. मग वाय इज इक्वल टू 2. लिहा सोल्युशन ऑफ एक्स अँड वाय इज, एक्सची किती आहे 3 अँड वाय इज इक्वल टू 2. बस, हे झालं आपलं सॉल्व. प्रॉब्लेम थोडा क्रिटिकल आहे, पण समजून घ्यायला काही हरकत नाही, कारण आपल्याला आपण हे आधीच सोडवून घेतलेले आहेत. बरोबर, आपण आधीच याच्यावर खूप सारी प्रॅक्टिस केलेली आहे, तरी सुद्धा हे एकदा रिव्हिजन करायची होती, म्हणून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? पावर नक्की थोडा क्रिटिकल आहे बाळा, परंतु स्टेप बाय स्टेप केल्यानं आपल्याला प्रॉब्लेम चुकणार नाही. पहिले काय केलं आपण, इथं 10, मग 1, आता समजा इथं 1 घेतलं, काय फरक पडला काय नाही. पावर 1 अपॉन एक्स प्लस वाय, याला काय म्हटलं होतं, याला काय एम म्हटलं होतं, काय म्हटलं होतं एम, आणि इंटू 1 म्हणजे 1 प्लस एक्स मायनस वाय, याला काय म्हटलं होतं एन म्हटलं होतं, आहे की नाही, एन म्हटलं होतं. तेच व्हॅल्यू आपण त्याची काय केली, परत केली. आपण काय केलं, एम एनची व्हॅल्यू काढून घेतली, पहिले एम एनची व्हॅल्यू काढून घेतली. मग त्याला आपण एम म्हणजे काय केलं, 1 अपॉन एक्स प्लस वाय, त्याला त्याची व्हॅल्यू पुट केली. इक्वेशन तयार झाले 2 डबल, आणि त्याच्यावरून काय केली, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढून घेतली. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता ह्याच्यातलं कोणतं घ्यायचं का अजून? ठीक आहे, चला अजून जर कोणतं घ्यायचं असेल सांगा. ठीक आहे, अजून कोणतं घ्यायचं असेल सांगा, नाही तर मग आपण डायरेक्ट 1.5 मध्ये जाऊ आता. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 5 मधलं पाहू आपण आता. 1.5 मधलं तर पहा, आपल्याला इथं वर्ड प्रॉब्लेम असतात. आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, 2 नंबर डिफर्ड बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर्स. आता सॉल्व्ह करायचं ना, तर पाहू मग आपण. चला, आता 2 नंबर्स, आता बा फर्स्ट आहे त्यामधला 2 नंबर डिफर बाय 3, आपल्याला ते नंबर माहिती नाहीत, म्हणून आपण काय करणार आहे. आता पहा, फर्स्ट नंबर काय, फर्स्ट आणि सेकंड दोनच नंबर पाहिजे, 2 नंबर आपल्याला माहित नाही. मग आपण असं म्हणू, लेट ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स घेऊ, अँड स्मॉलर नंबर इज इक्वल टू वाय. बाबा आपल्याला जे माहित नसते आपण तिला एक्स घेत असतो. हा, आणि जे आपण कोणाला सांगत नाही तिला बी एक्स म्हणतात, आहे की नाही. हा, तो गोर आहे. मग आपल्याला जे माहित नाही त्याला काय म्हणतात, एक्स. ठीक आहे, म्हणजे एक्स माहित असते काय. हा, ठीक आहे. मग ज्याला जे माहित नाही ते एक्स, आणि आपण जिच्याबद्दल सांगत नाही ते बी एक्स. ठीक आहे, आता बा ग्रेटर नंबर काय घेतला एक्स, आणि स्मॉलर नंबर काय घेतला वाय. मग आता तो काय म्हणते, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय म्हणते पहा बरं, फ्रॉम फर्स्ट कंडिशन 2 नंबर डिफर बाय 3. बरोबर, म्हणजे 2 नंबर डिफर म्हणजे डिफरन्स म्हणजे काय, डिफरन्स. मग या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे, आपण जे वाटलं 2 नंबर
डिफर्स बाय 3, म्हणजे या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे 3 चा. मग लिहू x मायनस वाय इज इक्वल टू 3. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. चला काय झालं इक्वेशन नंबर फर्स्ट, वर्ड प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर समोर वाचा काय म्हणते. समोर पहा, द सम ऑफ twice the smaller number and thrice the greater number is 19. मग आता फ्रॉम कंडिशन किंवा फ्रॉम सेकंड कंडिशन, हे कंडिशन महत्वाचे आहे का. या कंडिशन शिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कंडिशन काय म्हणते, ट्वाइस द स्मॉलर नंबर, मग स्मॉलर नंबर कोणता आहे y, मग 2y. ठीक आहे. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर x. ठीक आहे. मग हा किती ग्रेटर नंबर x बरोबर इज इक्वल टू किती आहे 19. हे सरळ करून घ्या, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. झालं. इक्वेशन फर्स्ट भेटलं, इक्वेशन सेकंड भेटलं. आता तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथे पहा, इथे मायनस वाय आहे, इथे प्लस 2y आहे. ठीक आहे. वाय वाय कटत नाही कारण इथे 2 आहे, इथे फक्त y आहे. मग या वायला काय करा 2 करा. मग आपण काय करू, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड. चला काय इक्वेशन कोणता आहे रे, इक्वेशन फर्स्ट. चला बाय किती ना, इक्वेशन फर्स्ट बाय 2 बरोबर, बाय 2. ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट बाय 2. चला पावर इकडे घेतो, इक्वेशन फर्स्ट बाय 2. मग चला 2 मल्टिप्लाइड बाय x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 बरोबर. 2 इंटू एक्स म्हणजे 2x मायनस 2 इंटू वाय म्हणजे 2y. 2 3 चा 6. हे झालं इक्वेशन नंबर बाळा कोणता, थर्ड. कोणतं झालं, थर्ड. अरे समजते का. चला मग लक्ष द्या, आता सेकंड आणि थर्ड सारखे आहेत. मग काय करा, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. मग ज्या वेळेस दोन साईन डिफरंट असतात त्यावेळेस ऍडिशन करत असतात. काय करत असतात, ऍडिशन. मग लिहा ऍडिंग इक्वेशन कोणते सेकंड अँड थर्ड. नक्की सेकंड आहे ना, हा सेकंड अँड थर्ड ऑन बोथ साइड. ठीक आहे, ऑन बोथ साइड. मग लिहून घ्या सेकंड इक्वेशन, 3x प्लस 2y बरोबर किती 19 प्लस काय ऍडिशन करू आलो. चला 2x मायनस 2y इज इक्वल टू किती 6. चला सगळ्यात पहिले लक्ष द्या, हा जो प्लस मायनस 2y आहे हा कट करून टाका पहिले, म्हणजे टेन्शन नाही राहत बरोबर का. चला 3 प्लस 2 5, एक जसाच्या तसा इज इक्वल टू 19 प्लस 6 25. हा 5 मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेला तर डिवाइड मध्ये जाणार. x इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 5. 5 1 चा 5, 5 5 चा 25. x बरोबर किती रे 5 बरोबर का. पुट करा, y ची व्हॅल्यू काढा. चला पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. चला बोला कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता, फर्स्ट मध्ये टाका. फर्स्ट घ्या, x मायनस वाय इज इक्वल टू 3 बरोबर. इकडे घेतो हा, x मायनस वाय इज इक्वल टू 3. चला x ची किंमत किती आहे 5. किती आहे 5. मग बाकी जसंच्या तसं मायनस वाय इज इक्वल टू 3 जसेच्या तसे. हा 5 इकडे प्लस आहे, तिकडे गेला तर मायनस होणार आहे. मग मायनस वाय उरला फक्त. मग हा 3 मायनस हा 5, हा इकडला 5 तिकडे मायनस. चला पहा, मग मायनस वाय इज इक्वल टू 3 मधून 5 जाणार का, तर नाही जात. मग 5 मधून 3 गेले, राहिले 2. मोठ्या नंबरचं साईन मायनस, मायनस मायनस कट. y इज इक्वल टू 2. पहा आपण म्हटलं तर ग्रेटर नंबर कोण आहे x. मग x ग्रेटर नंबर आहे का पहा बरं, 5 2 पेक्षा ग्रेटर आहे का, हो. आणि स्मॉलर नंबर y. पाहून घ्या इथं. पहा ग्रेटर नंबर x आहे आणि स्मॉलर नंबर y आहे. पाहून घ्या, x काय 5 आहे आणि y काय आहे 2 आहे बरोबर. स्मॉलर ग्रेटर आले का. मग लिहा सोल्युशन. ठीक आहे, इज इक्वल टू काय लिहान. आता पहा ग्रेटर नंबर इज इक्वल टू 5 आणि स्मॉलर नंबर इज इक्वल टू किती 2. अरे समजते का. अशा पद्धतीने आपण काय केलं, वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर अजून कोणतं सांगायचं पहा बरं. थर्ड सांगू का, थर्ड सांगू. हां चला थर्ड सांगतो मग. चला पहा आता हे रब करून घेऊ. हे समजलं का इथपर्यंत, ठीक आहे. आता हे समजलं ना. हां आता याच्यानंतर आपण थर्ड प्रॉब्लेम पाहू. सेकंड प्रॉब्लेम काय तुम्हाला, रेक्टँगलचा काय करणार आहे. रेक्टँगल दिलेला आहे बरोबर, त्याचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा. पेरिमीटर आणि एरिया तुम्हीच काढता
फॉर्म्युले वापरून काढता येते. ठीक आहे, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम मी सांगतो. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणते, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम दिलेला तुम्हाला, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. बरोबर आहे. त्याच्यानंतर इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एज. आपल्याला त्या दोघांची सुद्धा काय करणार आहे, आत्ताचे वय काढायचे आहेत. मग आपण काढू. मग आपल्याला फादरचं एज सुद्धा माहित नाही आणि त्याच्या सनचं एज सुद्धा माहित नाही. मग आपण काय करणार आहोत, मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पहा, कधीही वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा जास्त असलं पाहिजे. ठीक आहे. मग आता पहा बघा, लेट फादर एज इज इक्वल टू एक्स इयर्स. तुम्हाला सांगितलं, जे आपल्याला माहित नाही, जिच्याबद्दल आपण सांगत नाही, तो फक्त आणि फक्त काय असते, एक्स असते. चला, आणि सन एज अँड हिज सन एज इज इक्वल टू वाय इयर्स. काय असते, वाय इयर्स. बरोबर. आता फ्रॉम कंडिशन फर्स्ट कंडिशन काय म्हणते पहा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय म्हणते पहा बरं, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. सम ऑफ फादर एज मध्ये किती आहे, नाही किती आहे, एक्स घेतला. मग सम ऑफ फादर एज इज एक्स प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणजे त्या सनचं वय कसं आहे, दुप्पट. मग आताचं वय किती आहे, वाय, आणि याचं काय करायचं, दुप्पट, म्हणजे काय झाले 2y इज इक्वल टू किती आहे, 70. हे झालं बाळा इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याच्यानंतर पहिलं इक्वेशन म्हटलं, आता दुसरी कंडिशन. मग फ्रॉम सेकंड कंडिशन. पहा, तुम्हाला एकदा इक्वेशन बनवता आले की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते, परंतु इक्वेशन जर चुकले तर मग तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. चला, इफ वी डबल, आता डबल काय करायचं आहे, इफ वी डबल एज ऑफ द फादरचं एज काय करा, डबल करा. मग फादर कुठे आहेत, इथं बसला आहेत. मग काय करा, डबल म्हणजे 2x, आणि याच्यात काय ऍड करायचं आहे, ऍड इट हिज सन एज, त्याच्या मुलाचं वय किती आहे, y, आणि याची सम किती आहे, 95. बरोबर. चला, हे झालं इक्वेशन नंबर बाळा आपला सेकंड. ठीक आहे, सेकंड इक्वेशन. तुम्ही ते लिहिजा फक्त, डबल केलं त्याच्या खाली ते दिलेलं आहे त्यात, एज ऑफ हिज सन फादर किती दिलं काय, हे आपण ज्याच्यावर लिहिलं की कंडिशन ते इथे लिहिजा फक्त. बरोबर. चला, आता बा दोन इक्वेशन भेटले, इथे 2y आहे, इथे y आहे, इथे 2x आहे, इथे 2x आहे. कोणालाही केलं सारखंच आहे. मग आपण काय करू, y ला करू. ठीक आहे. मग y ला जर करायचं तर इथे 2y आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करा. बरोबर. चला, मग आपण लिहू मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड, कोणाला, इक्वेशन 2 ला, कितीने पहा, 2 ने 2. ठीक आहे. मग बघा, 2 मल्टिप्लाइड बाय 2x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 95. बरोबर का. चला, 2 2 चा 4x प्लस 2 इंटू y 2y. चला, आता 95 2 चा, 95 2 चा, मग आता पहा, 5 2 चा 10, 1 कॅरी, 9 2 चा 18, 18 प्लस 1 90. ठीक आहे. ते नाही आलं तर बघा, इथं 5 एक्स्ट्रा आहे, मग इथं काय आहे, 90 प्लस 5, मग 1990 180, 90, 1990 180, 180 आणि 5 5 प्लस 5 10, म्हणजे किती, 180 प्लस 10 किती, 190. बरोबर. आता याला 2 न भाग येते, 2 न भाग जाते, किंवा पण 2 न भाग जर त्याला होईल का, नाही, 2 न भाग दिसणार नाही त्याला पाहिजे. हे बनलं आपलं सेकंड इक्वेशन. काय बनलं, हे इक्वेशन नंबर सेकंड. हे बनलं आपलं इक्वेशन नंबर 2. बरोबर. सॉरी, इक्वेशन नंबर 3. किती बनलं, इक्वेशन नंबर 3, कारण 2 तर पहिलेच दिलं ना, इक्वेशन नंबर 3. आता इथं किती आहे, इथं 2y आहे, इथं 2y आहे, पण दोघांची साईन काय आहे, सेम आहे, म्हणून आपल्याला काय करायची, सबट्रॅक्शन. मग आपण करू. चला, सबट्रॅक्टिंग फ्रॉम इक्वेशन कोणतं, थर्ड अँड फर्स्ट ऑन बोथ साइड्स. बरोबर. चला, मग आता थर्ड इक्वेशन लिहून घ्या, 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. बरोबर.
मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70, बरोबर का? चला आता सबट्रॅक्टिंग केलं म्हणजे आपल्या इथले साईन काय होतात, चेंज होतात. इथं मायनस आहे, प्लस मायनस मायनस, इथे पण मायनस, बरोबर का? चला लक्ष द्या, प्लस 2y मायनस 2y कट. चला 4 मधून किती इथं काय नसते म्हणजे 1 असते, 4 मधून 1 गेला 3, एक जसाच्या तसा मोठ्याचा साईन मोठा कोण आहे 4 म्हणून प्लस इज इक्वल टू. आता बघा 190 मधून 70 गेले, बघा 190 मधून 70 गेले किती 120, 90चं साईन कारण 190 मोठा आहे म्हणून प्लस. ठीक आहे, हा एक्स इकडे 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड मध्ये 120 डिवाइड बाय 3 कारण हा 3 इकडे डिवाइड मध्ये गेला. बघा एक्स इज इक्वल टू 3 1 चा 3, 3 4 चा 12 आणि हा 0 लावून द्या म्हणजे एक्स किती झाला 40, एक्स किती झाला 40. मग एक्स कोणाचं वय होतं फादरचं, मग फादरचं वय किती आहे 40. आता सनचं वय त्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे, मग आपण पुट करू. पुट एक्स इज इक्वल टू 40 कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता, इक्वेशन 1 मध्ये टाका, इन इक्वेशन 1, बरोबर. चला एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70, एक्सची व्हॅल्यू टाका, एक्सची व्हॅल्यू काय आहे 40, इथे लिहा 40, बाकी चला बाकी ॲज इट इज लिहा प्लस 2y इज इक्वल टू 70. हा 40 इकडे प्लस आहे तिकडे गेला तर मायनस, मग इकडे काय राहिलं इकडे घ्या 2y राहिला फक्त, मग 70 मायनस 40, बरोबर का? 2y इज इक्वल टू किती 30, 70 मायनस 40 30. चला y इज इक्वल टू 2 तिकडे डिवाइड मध्ये टाका, 30 डिवाइड बाय 2, 2 15चा y इज इक्वल टू 15. मग y कोणाचं वय आहे त्याच्या पोराचं, मग पोराचं वय किती आहे 15, तर बाबाचं वय किती आहे 40. मग आपण लिहू फादर एज इज इक्वल टू 40 इयर्स. ठीक आहे, अँड सन एज इज इक्वल टू किती 15. हे काय आहे प्रेझेंट एज आहे त्याचे सध्याचे वय, प्रेझेंट आहेत काय त्याचे प्रेझेंट एज म्हणजे आताचे वय त्याच्या वडिलांचं किती आहे 40, तर त्याच्या मुलाचं किती आहे 15 वर्ष इतके आहे. किती वर्ष आहे 15 वर्ष. ठीक आहे, समजलं पहा बरं. तुम्हाला हे कंडिशन बनवता आल्या म्हणजे ते इक्वेशन एकदा तुम्हाला हे बनवता आले की तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणून समजा. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? चला नेक्स्ट, चला पहा त्याच्यानंतर आता 6 नंबरचा भाऊ आपल्याला दिलेला आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. आता विशालनं काय केलं 1900 किलोमीटर म्हणजे 1900 किलोमीटर अंतर काय केलं त्यानं ट्रॅव्हल केलं. त्यातलं काही अंतर बसने ट्रॅव्हल केलं तर काही एरोप्लेनने केलं. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. त्या बसची जी स्पीड होती ती ॲव्हरेज स्पीड ते 60 किलोमीटर पर आवर होती म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. आणि द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. आणि विमानाची जी स्पीड होती ते होती 700 किलोमीटर प्रति तास. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. ते त्याचा पूर्ण प्रवास पूर्ण होण्यासाठी त्याला 5 तास लागले. तर आपल्याला विचारलं आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर आपल्याला विचारलं आहे की विशालने बसने किती ट्रॅव्हल्स केलं म्हणजे त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बसने. मग आपण लिहूया बघा ॲव्हरेज स्पीड ऑफ बस, ॲव्हरेज स्पीड ऑफ बस किती आहे रे 60 किलोमीटर पर आवर. त्या बसची ॲव्हरेज स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर. परंतु आपल्याला बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे माहित नाही म्हणून आपण काय म्हणणार आहे लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू एक्स किलोमीटर. बरोबर किती आहे एक्स किलोमीटर. त्यानंतर काय म्हणते एरोप्लेनची स्पीड द्यायला आहे, मग ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू 700 किलोमीटर पर आवर. बरोबर. चला त्याच्यानंतर पहा आता एरोप्लेनचं डिस्टन्स माहित नाही म्हणून देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज इक्वल टू y किलोमीटर. बरोबर.
चला मग आता आपल्याला कंडिशन दिली आहे. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन बोला काय दिलेली आहे पहा बरं. बसची ॲव्हरेज स्पीड किती आहे? बसची ॲव्हरेज स्पीड 60 आणि एरोप्लेनची ॲव्हरेज स्पीड किती आहे? 700. मग आउट ऑफ डिस्टन्स किती आहे? पूर्ण 1900 किलोमीटर. मग हेच आपल्याला कंडिशन आहे पहिली. मग आपण लिहून घेऊ 60x प्लस 700y इज इक्वल टू 1900 किलोमीटर. आता ह्याला 20 भाग देऊ. मग डिवाइड इक्वेशन बाय 20. मग बघा बरं 60x डिवाइड बाय 20 प्लस 700y डिवाइड बाय 20 इज इक्वल टू 1900 डिवाइड बाय 20. 23 चा 60. मग इथं आले 3x प्लस 0 0 235 चा 70 म्हणजे 35y इज इक्वल टू 0 0 कट. मग आता 190 चे हाफ म्हणजे 95 बरोबर का. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट बरोबर. आता आपल्याला काय दिलेलं आहे काय म्हणते की पूर्ण जर्नीसाठी जो वेळ लागला तो किती आहे? 5 तासाचा. किती लागला? 5 तास. मग आपण लिहू द टोटल जर्नी टाइम किती आहे? 5 hours. मग आता काही बसनं काही एरोप्लेननं. मग आपण लिहू x प्लस वाय इज इक्वल टू 5. हे झाले आपली इक्वेशन नंबर दुसरं. मग आता इथे 3x आहे, इथे फक्त x आहे. मग याला काय करायला लागेल? जर 3x करायचं असेल किंवा वायला 35 करायचं असेल, परंतु 35 केल्यापेक्षा 3 करू ना, बरोबर आहे. मग याला मल्टिप्लाय 3 ने करावं लागेल इक्वेशन 2 ला. मग आपण लिहू मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड इक्वेशन 2 बाय 3. मग पहा बरं 3 न केलं तर 3x प्लस 3y इज इक्वल टू 15. हे झालं इक्वेशन नंबर थर्ड. काय? 3x प्लस 3y इज इक्वल टू 15 इक्वेशन नंबर थर्ड. आता सबट्रॅक्टिंग करू कारण दोघांची साईन सेम आहे. मग आता पहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट बरोबर ऑन बोथ साइड्स. मग पहा बरं फर्स्ट काय म्हणते 3x प्लस 35y इज इक्वल टू 95 मायनस 3x प्लस 3y इज इक्वल टू 15 बरोबर आहे. आता बघा आता इथे मायनस आहे. मग मायनस मायनसच. मग आता बघा इथे मायनस आहे, इथे काही नाही म्हणजे प्लस आहे. म्हणजे प्लस मायनस. मग इथे मायनस, इथे प्लस मायनस आणि इथे सुद्धा मायनस. मग आता बघा +3 -3 कट बरोबर का. चला आता बघा 35 मधून 3 गेले किती राहिले? 32 आहे. मोठ्या नंबरचं साईन प्लस द्यायची गरज नाही. मग आता बघा 95 मधून 15 गेले 80. मोठा नंबर साईन काय आहे? प्लसच आहे. मग आता 32 मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेला डिवाइड. मग y इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 32 बरोबर आहे. मग आता बघा y इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 32. मग आता बघा 4 2 चा 8 आणि 0 तसा तसा आणि 4 8 चा 32. मग आता 8 न जर 20 ला डिवाइड केलं तर आपल्याला काय उरते? जर आपण 8 न 20 ला डिवाइड केलं आपल्याला उरते 2.5 बरोबर. हा कशा टाइम झाला? हा y म्हणजे एरोप्लेनचा टाइम झाला. आता बसचा करू. मग पुट करू याला. पुट y इज इक्वल टू 2.5 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाका? सेकंड मध्ये टाका. मग सेकंड इक्वेशन काय आहे? x प्लस वाय इज इक्वल टू 5. मग x तसा तसा प्लस y किती आहे? 2.5 इज इक्वल टू 5. हा 2.5 तिकडे गेला तर मायनस. मग x इज इक्वल टू 5 मायनस 2.5 म्हणजे x सुद्धा किती येणार? 2.5. हा झाला आपला कशाचा? बसचा टाइम. आता आपल्याला काय काढायचं आहे? डिस्टन्स काढायचं आहे. काय काढायचं आहे? डिस्टन्स. मग आपल्याला माहित आहे काय माहित आहे? म्हणजे वी नो दॅट डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड अपॉन टाइम. मग आपल्याला काय काढायचं की विशाल
ट्रॅव्हल्ड बाय बस. मित्रांनो बसनं किती अंतर ट्रॅव्हल काढायचं, मग काय डिस्टन्स फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, किंवा विशाल डिस्टन्स कव्हर बाय बस असं चालते. ठीक आहे, मग स्पीड किती आहे त्याची बसची 60 आणि टाइम किती आहे 2.5. आता बघा 2.5 ला जर आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळते बाबा 2.5. मग पॉईंट काढून टाका, डायरेक्ट 6 करा. मग 6 5 30, 3 कॅरी, मग 6 2 12, 12 प्लस 3 15, बरोबर का. ठीक आहे, आणि हा शून्य म्हणजे किती झाला 1500. मग 1500 किती आहे 1500, आणि पॉईंट नंतर एक घर देऊन द्या, मग किती झाले 150. मग किती आहे द विशाल ट्रॅव्हल बाय बस, किती डिस्टन्स किती ना 150 किलोमीटर. हे काय केलं त्यानं बसनं ट्रॅव्हल केलं. किती केलं बसनं, किती 150 किलोमीटर ट्रॅव्हल काय केलं त्यानं बसनं केलं. बरोबर समजलं काय. गणित थोडं क्रिटिकल आहे, प्रॉब्लेम थोडा क्रिटिकल आहे, परंतु थोडंफार जर लक्ष दिलं तर येऊन जाणार. ठीक आहे, समजलं का. इथे आपला आज पूर्ण रिव्हिजन आपण पूर्ण फर्स्ट चॅप्टरची आपण इथे पूर्ण रिव्हिजन घेतली. ठीक आहे, या रिव्हिजनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.